नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत पुण्यातील म्युझियममध्ये। RK लक्ष्मण हे व्यंगचित्रकार हे भारतातील खूप नामवंत व्यंगचित्रकार यांचे म्युझियम आहे। या ठिकाणी जाणार आहोत। आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आपण पुण्यातील वेगवेगळ्या म्युझियममध्ये जाणार आहोत। त्यापैकी एक हे RK लक्ष्मण यांचे म्युझियम लक्ष्मण नगर बालेवाडी या ठिकाणी आहे। चला तर मग तुम्हाला या ठिकाणची सफर घडवून आणतो। RK लक्ष्मण स्मृती संग्रहालयात आपले सहर्ष स्वागत आहे। मी आपला वाटाडे असून या संग्रहालयाची दृश्य सफर मी आपल्याला करवणार आहे। त्यांच्या बालपणापासूनच्या सर्व कलाकृती तुम्हाला इथे पाहता येतील आणि कदाचित यापूर्वी न ऐकलेल्या माहिती नसलेल्या त्यांच्या वैयक्तिक जीवनाचीही झलक तुम्हाला अनुभवता येणार आहे। हा एक भारावून टाकणारा मनोरंजक प्रवास आहे आणि अर्थातच अनेकांसाठी हा संस्मरणीय आठवणीही आहेत। तर हसऱ्या, रंजक, चमत्कारपूर्ण अशा जगात विहार करण्यासाठी सज्ज व्हा। या संग्रहालयाचे प्रवेश शुल्क 50 रुपये प्रति व्यक्ती। 3 वर्षाखालील मुलांसाठी शुल्क लागू होणार नाही। या ठिकाणी वाहने संग्रहालयाच्या बाहेरच लावावी लागतात आणि संग्रहालयाची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, मंगळवार ते रविवार। सोमवारी संग्रहालय बंद राहते। या संग्रहालयामध्ये RK लक्ष्मण आणि त्यांच्या कारकिर्दीची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे। एक अशी कारकीर्द जेथे लेखणी आणि कुंचल्याच्या माध्यमातून या अद्वितीय व्यक्तीच्या वैशिष्ट्यपूर्ण विचारांना दृष्टरूप प्राप्त झाले। या भिंतीवर त्यांची रेखाटने आहेत, जी वेगवेगळ्या विषयांना वाहिलेली आहेत, तरीही एकाच प्रकारे मोकळ्या आणि तात्पर्यपूर्ण अभिव्यक्तीच्या समान धाग्याने जोडली गेली आहे। व्यंगचित्रकार म्हणजे आपले विचार आणि भावना व्यंगचित्राद्वारे व्यक्त करणारे जणू जादूगार। विषय कोणताही असो, कलेचे प्रतीक आणि सृजनशीलता, चातुर्य, विनोदबुद्धी याचा मिलाप असतो। व्यंगचित्रकला हा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात एक आकर्षक व्यवसाय म्हणून नावारूपाला येत आहे। RK लक्ष्मणांनी सांगितल्याप्रमाणे व्यंगचित्रकला भारतात 8 दशकापूर्वी इंग्लंड RK लक्ष्मण सांगतात, व्यंगचित्राची दैनंदिन मालिका सुरू करण्यामागे वास्तविक जीवनातील राजकीय चेहरे आणि वस्तुस्थिती असलेल्या राजकीय घडामोडी बाजूला ठेवून सामाजिक, आर्थिक आणि सामाजिक राजकीय परिस्थितीवर मोकळेपणाने भाष्य करावे असा माझा हेतू होता। परिस्थितीचे गंभीर विश्लेषण करण्यापेक्षा एक विशिष्ट भान राखलेला उपहास वापरत देशाच्या समाज माणसाचा कल प्रतिबिंबित करण्यावर भर देणारे हे वैशिष्ट्यपूर्ण सदर होते। मेमोरेबल इपिक या गॅलरीत आल्यानंतर मालगुडी डेज या 90च्या दशकातील दूरचित्रवाणीवरील मालिकेचं मिनिएचर मॉडेल आहे। 1986 मध्ये RK नारायण यांच्या पुस्तकातील काही कथा मालगुडी डेज दूरचित्रवाणी मालिकेत समाविष्ट केल्या गेल्या आणि तेच हे मालगुडी गाव याच्या छोट्या स्वरूपात या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सदर फार चिकित्सक नसलेल्या व जगण्यातील निरस्ता जास्त खळखळ न करता स्वीकारणाऱ्या सामान्य वाचकाच्या मनाला भिडले पाहिजे असे मला वाटते। त्यासाठी माझ्या मुख्य कार्टूनमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू ते मनमोहन सिंग यांसारख्या मातब्बर व्यक्तींबरोबर अधूनमधून उठबस करणारा
दिसणारा माझा काहीसा अबोल कॉमन मॅन मदतीला धावून आला. त्याच्याभोवती मी गावकरी, नोकरशहा, मंत्री, उद्योजक, अर्थतज्ञ, बंडखोर विद्यार्थी, कामगार अशी इतरही पात्रे गुंफत गेली, ज्यात परिस्थितीनुरूप समाजातील सर्व घटकांचा समावेश होतो. माझी दैनंदिन व्यंगचित्रे अतिशय लोकप्रिय झाली. व्यंगचित्रकला ही नापसंती दर्शवण्यासाठी व तक्रार नोंदवण्याची कलात्मक मोकळीक आहे. ही कला एका उपहासात्मक विनोदाची झालर लाभलेल्या आकसरहित आणि निरोगी संदेहवादी दृष्टिकोनातून माणसे आणि घटना यांची पारख करणे शिकवते. व्यंगचित्रे समाजाची विनोदबुद्धी जपण्याचे काम करतात, जी रोजच्या आयुष्यात तगून राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. विशेष म्हणजे RK लक्ष्मण यांची अनेक व्यंगचित्रे इतिहासातील अनेक अनिर्दिष्ट क्षणांशी सुसंगती दर्शवत आजही कालातील बनून राहिली आहेत. कॉमन मॅन सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांना RK लक्ष्मण या नावाने सर्वजण ओळखतात. टाइम्स ऑफ इंडियामधील यू सेंड इट नावाने व्यंगचित्र असलेल्या सुरू केलेले सदर कॉमन मॅनने ज्यांना अजरामर केले. लक्ष्मण यांच्या कुंचल्याची शक्ती देशविदेशातील सामाजिक आणि राजकीय जीवनावर त्यांनी घडवलेल्या दूरगामी परिणामामुळे लक्ष्मण अनेक पुरस्कारही झाले. पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार ते आशियातील सर्वोच्च सन्मान रॅमन मॅगसेस पुरस्कार आणि ललित कला अकादमी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. अशा विविधपूर्ण संग्रहालयांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा.